नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आत्ताच्या ब्रेकिंग न्यूजमध्ये. मित्रांनो, सेबी शेअर बाजाराशी संबंधित दिशाभूल करणारे सल्ले देणाऱ्यांवरती आता कठोर कारवाई करत आहे. सेबीने कठोर कारवाई करत प्रसिद्ध फायनान्शियल इन्फ्लुएन्सर रवींद्र भारती यांच्यावरती बंदी घातली आहे. त्यांना 12 कोटी रुपये पेनल्टी भरण्याचेही आदेश देण्यात आले आहेत. रवींद्र भारती यांच्यावरती 1000% परतावा देण्याचा दावा केल्याचा आरोप करण्यात आला आहे. त्यांची पत्नी शुभांगी आणि कंपनीमध्ये रवींद्र भारती एज्युकेशन इन्स्टिट्यूट यांनाही फटका बसलाय. रवींद्र भारती आणि त्यांची पत्नी आता सिक्युरिटीज मार्केटमधील कोणत्याही उपक्रमामध्ये सहभागी होऊ शकणार नाहीत, असे आदेश सेबीने दिलेत. त्यांना हे 12 कोटी रुपये एस्क्रो खात्यामध्ये जमा करावे लागतील. त्यांनी हा पैसा चुकीच्या पद्धतीने कमावल्याचं सेबीने म्हटलंय. रवींद्र भारती हे प्रसिद्ध इन्फ्लुएन्सर आहेत. त्यांचे 20 लाखांहून अधिक फॉलोअर्स आहेत यूट्यूबवरती. रवींद्र भारती एज्युकेशन इन्स्टिट्यूट याची स्थापना त्यांनी 2016 मध्ये पत्नी शुभांगीसह केली होती. त्यांची कंपनी शेअर मार्केट ट्रेडिंगशी संबंधित शैक्षणिक कामं करत होती. याशिवाय ते भारती शेअर मार्केट नावाची वेबसाईटही चालवतात. याशिवाय भारती शेअर मार्केट मराठी आणि भारती शेअर मार्केट हिंदी या नावाचे त्यांचे 2 यूट्यूब चॅनेल देखील आहेत. त्यांचे अंदाजे 18.22 लाख ग्राहक आहेत. हे देखील कारवाईच्या कक्षेमध्ये आलेले आहेत. गुंतवणूकदारांना 25% ते 1000% अंदाजित परताव्यासह सल्लागार सेवा घेण्याचं आमिष दाखवण्यात आलं. सेबीच्या मते नोंदणीशिवाय गुंतवणूक सल्लागार सेवांमध्ये गुंतवणूक नियामक नियमांचं उल्लंघन करतं. त्यामुळे एकूण 12,03,82,130 रुपये इतका अवैध नफा यांनी कमावलेला आहे आणि आता तो जप्त केला जाईल. याशिवाय सेबीनं संस्थांना गुंतवणूक सल्लागार म्हणून काम करण्यापासून किंवा गुंतवणूक सल्लागार म्हणून स्वतःला रोखणं आणि गुंतवणूक सल्लागार सेवा प्रदान करण्यापासून प्रवृत्त करण्याचे आदेश आता दिलेले आहेत. तर मित्रांनो, अशा पद्धतीनं शेअर मार्केटच्या नावाखाली काही लोक ही सर्वसामान्य माणसांना गंडा घालत असतात. तर तुम्ही सुद्धा अशा गंड्यांना अजिबात बळी पडू नका. तर मित्रांनो, भेटूयात पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत आत्ताचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर आवडला असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.